नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी 1 वर्षाच्या पुढील बाळासाठी चिकनचं सूप बनवलेलं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। कांदा बारीक करून त्याला लालसर रंगावर त्याला परतून घेतला आहे। एक टोमॅटो लाल चांगला त्याला देखील परतून घेतला आहे। यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो एकदम मॅश झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना हे देखील आपल्याला चांगलं मिश्र करून घ्यायचं आहे। या पूर्ण मसाल्यामध्ये भाजल्यानंतर आपण स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे। तर चिकन देखील चांगलं या मसाल्याला परतून घ्यायचं आहे। 10 मिनिटापर्यंत याला परतून घेतल्यानंतर चिकनला पाणी सुटते। तर तुम्ही बघू शकताय तर चिकनला आपल्याला पाणी सुटलेलं आहे। चिकनला पाणी सुटल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला त्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर म्हणजे टेस्ट देखील छान येते आणि मस्त। पाणी सुकल्यानंतर आपण परत एकदा याला वर खाली असं पलटून घ्यायचं आहे। यानंतर 1.5 ग्लास मी पाणी टाकून याला शिजवून घेतलं आहे। तर तुम्ही बघत आहात तर किती छान आणि मस्त अशी शिजलेलं आहे। शिजल्यानंतर तुम्ही बघत आहात तर किती छान आणि अशी मस्त याला उकळी आलेली आहे। 15 मिनिटासाठी याला मी शिजवून घेतलं आहे। तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की सूप आपला किती छान आणि मस्त असं तयार झालेलं आहे। तर लहान मुलांसाठी 1 वर्षाच्या पुढील बाळासाठी हे नक्की सूप त्यांना आवडेल आणि अशी ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा। तर बाळासाठी हेल्दी फूड म्हणून ही रेसिपी आपण करतो। तर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर सूप झाल्यानंतर एका वाटीमध्ये सर्व करायला आणि